सुंदर ते ध्यान उदविते वरी सुंदर ते ध्यान उदविते वरी सुंदर ते ध्यान उदविते वरी सुंदर ते ध्यान उदविते वरी
रूप पाहता जनी रूप
गोकुळीच्या सुखांत पार नाही लेका पाय कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरडे करती कथा गाती गाणी बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तया माझी दंडवत काफी गुळगुळ स्वाद नित्य जानवीचे स्थान गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी प्रसिद्ध प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी निवडलेला भंग जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा काल्याच्या प्रसंगातील गवळणी बरा भंग आहे विठ्ठल
जगद्गुरु तुकोबाराय या अभंग माध्यमातून भगवंताने असा एक अवतार घेतला आणि त्या अवताराकरता भगवंतामध्ये गोकुळामध्ये जन्म झाल्यानंतर ते सगळं गोकुळ आनंदमय झालं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा. कशामुळं की त्या गोकुळामध्ये बाळ जन्माला आलेला आहे. ते नंदराजाच्या घरामध्ये बाळकृष्ण नंदाघरी आनंद झाला. सगळीकडे आनंद उत्सव साजरा झाला. एवढंच नव्हे, प्रत्येकाच्या घराघरासमोर गुडिया तोरणी करती कथा गाती गाणी सगळीकडे गुडिया उभ्या करलेल्या आहे. आनंद उत्सव साजरा झालेला आहे. या सगळ्याचा प्रत्यय तुकोबारायाने घेतला. तुका म्हणे छंदे, जसं त्या गवळणीला त्या भगवंताचं जसं वेळ लागलं तसं तुकोबारायाने सुद्धा मनापासून सांगितलं. तुका म्हणे छंदे येणे मोहिनी गोविंदे बाळकृष्ण नंदाहरी आनंदला नरनारी. भगवान परमात्मा त्या गोकुळामध्ये जन्माला आल्यानंतर, कारण आताचा जो आपला वेळ आहे, आता या वेळेला आपलं कीर्तन आटपत आणि आता आपलं झालंय चालू. खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख नाही का. फक्त पोटोबा राहिला बाजूला. आपला परमार्थ आवडीचा नाही, आपला परमार्थ सवडीचा. संध्याकाळी रात्री 4 वाजले न रमणारं मन, त्याचं नाव आहे नमन. पण तिथं रमलं, रम रामा रामावरती. मग काय कोंडोळ कशी जातोय काय. सकाळ म्हटलं तर इथे दिंडीला एक माणूस नाही. अरे वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम. जसं आहे तसं काल्याचं कीर्तन म्हणजे 3 तास लागतात. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. त्या भगवंताने गोकुळामध्ये केलेले चरित्र, भगवंताने 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 10 चरित्र केले. किती? 10. येण्याचे चरित्र भगवंताने अवतार घेतला. याला एक काहीतरी कारण झालं. या भूतळावरती दैत्य मातले फार आधर्म झाला थोर. दैत्याचं फार जास्त झालं आणि हे भार त्या पृथ्वीला सहन झालं नाही. आणि मग त्या पृथ्वीने गायचं रूप घेतलं. वत्सरूपी गाय जाय ब्रह्मापासी. ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेवाला कहाणी सांगितली. दैत्य मातले फार अधर्म झाला थोर. भगवान परमात्मा क्षीरसागरावरती आहे. म्हटले काही काळजी करू नका, त्याचा आम्ही काहीतरी बंदोबस्त करतो, तुम्ही निश्चिंत राहा. ठरलं ना. आणि ठरल्यानंतर त्या राजा होता, त्याचं नाव आहे कंस. काय नाव त्याचं? कंस. वसुदेव सुतम देवम कंसाच्या देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु. 3 गुरु होऊन गेले. जगद्गुरु तुका होता रणामयाचा संप्रदाय सकळाचा येतो दिया. आणि
वसुदेवाची बहीण देवकी, वसुदेवाची बहीण देवकी आणि देवकीचा विवाह सोहळा आनंदमय वातावरणामध्ये पार पडलेला आहे. आणि त्या देवकीच्या लग्नाची वरात अगदी धूमधडाक्यात चाललेली आहे. आणि त्या वरातीमध्ये मध्यधुंदावस्थेमध्ये असणारा कंस एवढा आनंदित होता आणि आनंदित असताना आकाशाची वाणी सांगे कंसा प्रती, आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीने कंसाला सांगितलं, अरे कंसा, जिच्या वरातीमध्ये तू आज मध्यधुंद अवस्थेमध्ये नाचत आहेस, जिच्या वरातीमध्ये तू आनंदित आहेस, तिच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुला मारणार आहे. विठ्ठला विठ्ठला. आनंदमय वातावरणामध्ये जर का अघटित परिणाम घडलं तर माणसाचा जीव कासावीस होतो. कंसाच्या अंतःकरणामध्ये भय निर्माण झालं. अरे एवढं पण चांगलं केलं आणि एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये जर विक्षेप येत असेल तर हा कार्यक्रमच नको. क्रोध जागा झाला आणि जवळच एक वस्तू होती ती घेतली. घेऊन या खडग. पकडला. पण तुम्ही बोलत चला तर मला कळेल. तुमचं लक्ष माझ्याकडं आहे. कंसाचा हात पकडला वसुदेवाने. कंसाचा हात पकडल्यानंतर वसुदेवाने सांगितलं, दाजी. आता कोण म्हणतोय दाजी? आता नाही. कंसाचा हात पकडला, दाजी. काय झालं? एवढ्या आनंदमय वातावरणामध्ये हा असा प्रकार आहे, तुमच्यासारख्या राजाला शोभत नाही. काय झालं ते आम्हाला सांगा, काय झालं ते आम्हाला सांगा म्हणून सांगायला सुरुवात केली कंसाने. देवकीच्या उदरी येणारा 8वा पुत्र मला मारणार आहे. 8वा पुत्र तर नंतरच राहिलं. जर हिची हत्या आपण केली तर पुत्र येण्याचा संभवच नाही. काय केलं? म्हटले, हे जर तुम्ही केलं तर पापापेक्षाही पाप आहे. कारण स्त्री हत्या हे सगळ्यात महापाप. तेव्हा तुम्ही असं करा, आम्ही तुम्हाला वचन देतो, आमच्या पोटी होणार प्रत्येक संतान आम्ही तुमच्या सुपूर्द करू. विठ्ठल. त्यावेळेपासून देवकी आणि वसुदेव या दोघांनाही बंदी शाळेमध्ये ठेवलं. बंदी शाळेमध्ये. जग हे बंदी शाळा, जग हे बंदी शाळा. अरे देवकी आणि वसुदेव याला बंदी शाळेमध्ये ठेवल्यानंतर बंद करून कैद करून ठेवलेला आहे. आणि देवकीला पहिल्या मुलाचे डोहाळे चालू झाले. 9 महिने 9 दिवस भरल्यानंतर देवकीला पहिली आपत्ती जन्माला आली. 9 महिने 9 दिवस भरल्यानंतर मूल जन्माला आलं. आनंद झाला. वसुदेवाने ते मूल उचललं आणि कंसाच्या स्वाधीन केलं. कारण वचन न मोडी बोलले. म्हटले, राजे, आम्ही वचनाचे पक्के आहोत. ही घ्या, पहिली अमानत आहे, तुमच्या स्वाधीन केलेली आहे. विठ्ठला. मूल बघितलं कंसाला एवढा आनंद झाला. अरे वा 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 वा, मी मामा झालो. आणि असं म्हणताना म्हटलं, आपण ह्याला मारायचं नाही. आपल्याला मारणारा कितवा? 8वा. आता 8व्याला मारेपर्यंत ह्याचं पुण्य होणार ना. मग काहीतरी करायला पाहिजे.
तेवढ्यात आहेत ना शेंडीवाले, रात्री पण शेंडीवाले होते आणि अंदाज होता आहे. नारायण नारायण नारदाची स्वारी त्या ठिकाणी आली आणि नारदाने पाहिलं, कंस राजे काय चाललंय काय चाललंय. काही नाही. अरे वा वा, ही आपत्ती कोणाची, ही आपत्ती कोणाची. बाळ गोंडस आहे. कारण त्याला माहित नव्हतं का मूल जन्माला आलेलं. कारण ब्रह्मपुत्र नारद होतं, कोणालाही कळायच्या अगोदर त्यांना कळायचं. मग ते गेलं ना. पुण्य साराव्या भेटे देवर्षी. कंसाच्या हातून जोपर्यंत पाप घडत नव्हते तोपर्यंत कंसाचा मृत्यू अटळ होतो. शेवटी त्या ठिकाणी गेल्यानंतर ते मूल पाहिलं. म्हटले वा वा वा. म्हटले कंस राजे काय आहे काय आहे. नाही म्हटलं, आकाशवाणी झालेली आहे, आकाशवाणी झालेली आहे. देवकीच्या उदरी येणारा 8वा पुत्र मला मारणार आहे. कितवा? 8वा मारणार आहे. जर 8वा मारणार असेल तर पहिल्याला मारण्यात काय अर्थ नाही. आपण पहिल्याला अभयदान द्यायचं ठरवलेलं आहे. तेवढ्यात महर्षी नारद 2 मिनिटं थांबले आणि मग विचारणा करायला सुरुवात केली. म्हटले राजे तुम्ही झालात राजे, पण मला वाटतं तुमचं शिक्षण थोडस कमी आहे. कसं काय सांगतो तुम्हाला. पहिल्यापासून मोजत या, शेवटचा 8वा. आता शेवटून गणती करत या. कदाचित कदाचित जर 8 नंबरला दडी मारून 1 नंबरला आला तर तुम्ही काय करा. त्यावेळेला कंसाची तूप पेटली. म्हणतो बरं झालं विठ्ठल. चांगलं होत असेल नाही तिथं जर विक्षेप करायला कोण आला तर लोक त्याच ऐकतात जास्त. वाटोळ होणार असेल ना तर त्याचं नक्कीच ऐकणार. तसंच झालं. कंसाने ऐकलं. म्हटलं बरं झालं मला शाणी केली. तिथून जर त्यांनी सुरुवात केली 6 बालकं मारली. किती? 6. 7वी योग माया नंदराजाच्या घरी जन्माला आली. इकडं भगवान परमात्मा बंदी अवस्थेमध्ये 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. विठ्ठल 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाल्यानंतर देवकीला वाटलं, म्हटले काय करावं काय करावं. एवढी जर मूर्ती लोकांनी बघितली तर लोकांची शंका कुशंका निर्माण होतील आणि इकडे कलह निर्माण होईल. आता एवढा मोठा झालात कसा, कधी जन्माला आला, असं सगळं विषय चालू झाला. म्हटले लहान व्हायला हवा, लहान व्हायला हवा. अरे भगवंताला लहान होताही येतं आणि मोठा होताही येतं. शेवटी भगवान परमात्मा लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित. आणि भगवंत लहान झाले. लहान झाल्यानंतर विचार केला. हो म्हटलं काय याला कुठेतरी तुम्ही घेऊन जा, याला कुठेतरी घेऊन जा. मग म्हटलं काय काळजी करू नको, याला आपण नेण्याची व्यवस्था करूया. मग सांगितलं नंदाच्या घरा भगवंताला नेण्याकरता आता मायावी स्वरूपात त्या ठिकाणी एक टोपली तयार केली. आणि टोपली तयार केल्यानंतर
त्या टोपलीत मध्ये भगवंताला ठेवलं. उचलिला कमळापती मायाची बंद मायाची बंद मायाची बांधलेले होते तेवढी बंधनं तुटलेली आहे. भगवंताला घेतलं आणि मजल करत वसुदेव चाललेले आहेत. तेवढ्यामध्ये मध्यंतर लागणारी यमुना नदी दुथळत वाहू लागलेली आहे. भयानक पाऊस आहे. भगवान परमात्मा डोक्यावरती घेतलेले आहे. तुका म्हणे घालू भार तयावरी. आणि म्हटलं भगवंताला डोक्यावरती घेतलं. पाणी गुडघ्यापर्यंत आलं, पाणी कमरेपर्यंत आलं, पाणी छातीपर्यंत आलं. यमुनेमध्ये प्रवेश वसुदेवाने केलेला आहे. आता जीव कसाविसा होणार. आता काहीतरी प्रकार घडणार. तेवढ्यात भगवंताने आपलं पायाचा अंगुष्ठ म्हणजे अंगठ घेतलं आणि त्या यमुनेला स्पर्श केला. यमुना दुभंगली. यमुना काय झाली? दुभंगली. आणि ज्या दिवशी यमुना दुभंगली त्या दिवसापासून भगिनींच्या केसामध्ये भांग पाडण्याची प्रथा चालू झाली. भगवान परमात्म्याने अंगुष्ठ लावल्यानंतर वसुदेव त्या ठिकाणी गेलेले आहेत. नंद राजाच्या घरी भगवंताला ठेवलं. माईला उचललं. माया आणली आणि आणल्या तिनं अंबरडा फोडल्या. रडायला चालू झाल्यानंतर जेवढे दैत्य होते तेवढे जागे झाले. देवकी प्रसूत झाली. हा म्हणता बातमी कंसाला कळाली. कंस दंड पाय आपटत त्या ठिकाणी आला. कंसाने एक तंगड पकडलं. गरगर फिरून शेळीवरती आपटणार. तेवढ्यामध्ये त्याच्या हातातून निसटली. कंसाला सांगितलं, कंस अरे तू ज्याच्या प्रतीक्षेमध्ये होतास तो तुझा वैरी, तो तुझा दुश्मन माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे. तुझं लाजीवधी उपजला माझा आधी आणि तो गोकुळामध्ये आहे. विठाला आणि ही बातमी कंसाला कळल्यानंतर तो गोकुळामध्ये आहे. हीच गोष्ट अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. Hasta
गोकुळीच्या सुखात अंत पार नाही लेखा. भगवान परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आल्यानंतर कंस भयभीत झाला. कंस भयभीत झाला आणि कंसाने सभा भरली. सगळे दैत्य आलेले आहेत. दैत्यांमध्ये एकच विषय टाकलेला आहे कंसाने. सगळ्याला याच्याकरता निमंत्रित केलेला आहे. माझा जो वैरी आहे, माझा जो दुश्मन आहे, तो गोकुळामध्ये वाढत आहे आणि त्याचा जो वध करून येईल त्याला अर्ध राज्य दान दिलं जाईल. विठ्ठल त्याच्यामध्ये कोण तयार नाही, पण एक दैत्य तयार झाला. त्याचं नाव आहे महाबल दैत्य. काय नाव त्याचं? महाबल. महाबल दैत्याने पहिलेचा उड्या उचलला. राजाला सांगितलं, राजे काही काळजी करू नका, मी त्याचा वध करण्याकरता सिद्ध आहे, तयार आहे. आणि त्याने पहिलेचा विडा उचलला आणि तो जायला निघाला, पण त्याने स्वरूप बदललं. स्वरूप बदललं कारण देवांना आणि दैत्यांना रूप बदलायला वेळ लागत नाही. स्वरूप बदललं कारण जे दैत्याचं स्वरूप होतं ते सोडलं आणि साधूचं रूप घेतलं. साधू मग त्याने काय घेतलं? ज्योतिष पाहणार, भविष्य पाहणार, असं म्हणत 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 त्या गोकुळामध्ये निघालेला आहे. गोकुळामध्ये निघाला आणि ओरडायला सुरुवात केली. ज्योतिष पाहणार, भविष्य पाहणार, असं म्हणत असताना यशोदा सहज बाहेर आली. यशोदा सहज बाहेर आली आणि यशोदेने त्या ज्योतिषाला पाहिलं आणि म्हटलं, बरं झालं ज्योतिषी वेळेत हजर झालेले आहेत, आपल्या मुलाचं भविष्य बघावं, आपल्या मुलाचं भविष्य बघावं. तिने विचार केला, अरे सगळ्यांचं भविष्य त्याच्या हातात आहे, मग त्याचं भविष्य बघणार कोण? कोण बघणार? अरे वृक्षाच्या पाने हले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी मग तो दैत्य जो होता त्या दैत्याने पर्णकोटीमध्ये प्रवेश केला. मग त्या दैत्याला बसायला पाठ, त्याच्या पोतीला पाठ. पाठ झाले दोन पाठ झाले. ती जंत्री काढायच्या अगोदर सांगितलं त्यांनी, काय बघा हे मूल तुमचं मूळ नक्षत्रावरती जन्माला आलेलं आहे आणि ह्याला तुम्ही आता असं करा, आताच्या आता खड्डा काढा आणि खड्ड्यात नेऊन कुठंतरी टाका. म्हटलं हरकत नाही. असं बोलल्यानंतर हा बाबा 7 दिवसाचा आहे. किती? 7 दिवसाचा. आता 7 दिवसाचं मूल बोलतं का? पण ती देवाची लीला आहे. त्याने बरोबर ओळखलं. काय ओळखलं? हा म्हणतो कंसाचा गिऱ्हाईक आहे, कंसाचा गिऱ्हाईक आहे. हा कंसापर्यंत परत जायला हवा, तरच कळलं माझा दुश्मन कसा आहे. विठ्ठल त्याने विचार केला, याला आता काहीतरी प्रसाद द्यायला हवा. याने उलट सुलट सगळं सांगितलेलं आहे. मग कोपऱ्यात लक्ष गेलं भगवंताचं. आता कोपऱ्यात काय काय वस्तू असतात आपल्या? पहिली कोपऱ्यात जागा असते ती म्हणजे मुसळाची. मुसळ कुठं असतो? कोपऱ्यात. आता मुसळाला काय पाय आहेत का? नाही. त्या मुसळाला सांगितलं, बाबा रे सध्या तुझं काम बंद आहे, तुझं काम बंद आहे. तुझं एकाच वेळेला वापर होतो. कटकुट समजा लग्न असेल तरच, लग्न असेल तरच. तो पण एखादा गावला तर गावला, नाही तर काट्या. आणि ते मुसळ म्हटलं, बघ तुला सांगतो ते कर. तुला जेवढा आळस आलाय ना तिथनं उठ आणि जेवढा ह्याच्या पाठीत बसायचंय तेवढा बस. तिथनं जो मुसळ उठला, आता त्याला आलेला आळस त्यानं जो काढलाय ना, धबाधब धबाधब त्याच्या पाठीत बसल्यानंतर ज्याला बसायला पाठ दिले होते ना, त्या पाठाने सुद्धा चान्स घेतला. ते पण उलटे फिरले. पाठ आणि मुसळ, पाठ मुसळ, एवढी परिस्थिती झाली, एवढी परिस्थिती झाली. जाणावर तुटेले
आला होता त्याच्या विद्रूप अवस्थेमध्ये त्या कंसापर्यंत गेला. कंसाने विचारलं, का रे ज्याच्या करता गेला होतास ते काम ओके झालं का? त्याने सांगितलं, आता तो 7 दिवसाचा आहे. किती दिवसाचा आहे? 7 दिवसाचा आहे. 7 दिवसावाल्याने जर माझी अवस्था एवढी केली तर तो मोठा झाल्यावर काय करणार? नक्कीच तुला मारल्याशिवाय राहणार नाही. कारण कंसापर्यंत बातमी कळायला हवी म्हणून त्याला अभयदान दिलं. आणि एवढी त्या ठिकाणी भगवान परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आल्यानंतर त्या गोकुळामधला आनंदच पार राहिलेला नाही. गोकुळीच्या सुखा एवढा आनंद की एकमेका सांगू लागल्या, मनाती सुंटवळे भगवान त्या गोकुळामध्ये जन्माला आल्यानंतर प्रत्येक गवळण एकमेकाला सांगू लागतो. काय एकमेकांचं संभाषण चाललेलं आहे. एवढं संभाषण चाललं की एकमेकीच्या घराने एकमेकाला सांगू लाग, बाळ सगुण गुणाचं तान, बाळ सगुण गुणाचं तान, बाळ सगुण गुणाचं तान, बाळ सगुण गुणाचं तान, बाळ दिसतंय गोकुळवाला, बाळ दिसतंय गोकुळवाला, बाळ दिसतंय गोकुळवाला, बाळ दिसतंय गोकुळवाला. त्या गोकुळामध्ये आनंदच राहिला नाही. हो काय शिल्लक एवढा आनंद उत्सव साजरा झाला, म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी नारी प्रत्येक ठिकाणी गुढिया तो
गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदागरी आनंद द्या नरनारे. भगवान परमात्मा गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा झाला आणि मदल करत भगवान परमात्मा थोडे मोठे होऊ लागले. मोठे झाल्यानंतर पहिलं मूल जन्माला आल्यानंतर पहिलं जातं, पहिला टप्पा त्याचा आहे ते म्हणजे ढोपरी जाणं. मूल पहिलं कसं जातं, ढोपरी जातो. तसं भगवान परमात्मा ढोपरी जाऊ लागले आहेत. तळे तळ हात भगवंताने सांगत असताना एक अनेवेळाची गवळण राधा त्याने भगवंताला पाहिल्यानंतर एवढा अंतःकरण त्या ठिकाणी भरून आलेलं आहे. एवढं पाहिला 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 नंदाचा नंदन तेने वेदिले मन. त्या अनेमेळाची गवळण राधेने भगवंताला पाहिलं आणि पाहिल्यानंतर तिच्याही अंतःकरणामध्ये भावना निर्माण झाली. तीच गवळण त्याच दारावरून जायची आणि जायल्यानंतर दही दूध घेऊन मथुरेला जात असताना भगवंत परमात्मा जर दिसला नाही तर बाजार कॅन्सल, बाजार जायचंच नाही. आणि दिसला तर एवढा आनंद व्हायचा. हरी रे हरी रे माझे चिंतन
सुंदरस चरित्र त्या ठिकाणी केलेलं आहे. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी उत्तरार्धामध्ये आपण बघायचे. सगळ्यांनी आता हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन करायचं. गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदागरी आनंद नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदागरी आनंद नरनारी. सगळं आनंदोत्सव साजरा झालेला आहे. भगवंत परमात्मा त्या ठिकाणी खोड्या करायला त्या भगवंताने सुरुवात केलेली आहे. सगळं गोकुळच वातावरण बिघडून गेलेलं आहे. का तर भगवंताने त्या गोकुळामध्ये फिरण्याकरता सुरुवात केली आणि गोकुळामध्ये फिरायला सुरुवात केली म्हटलं काय सगळी मुलं बघितली. सगळ्या मुलांना विचारलं गेलं काय रे पोरांनो काय चाललेलं आहे. सगळ्यांच्या हातापायाच्या खुटक्या का आता त्याच्यामध्ये खडूस होता त्याचं नाव आहे पेनिया. पेनिया असा प्रकार का पेंद्याने सांगितलं खरं. तिथं सगळं गोकुळातलं दैदूत मथुरेला जातो कुठं. मग काय झालं तुम्हाला देतात की नाही देत नाही देत. मग आजपासून येणार का आजपासून आपण युनियन करायची. प्रत्येकाची युनियन आहे ना. हा कामगार युनियन आता सगळ्यांची युनियन केली तशीच युनियन त्या ठिकाणी झाली. सगळ्यांनी युनियन करायचंय. तुम्हाला पोटभर पाहिजे ना पोटभर मी देणार. फक्त तुम्हाला एक करायला लागेल याल तरी
आणि माझ्या बरोबर यायचं जर असेल तर प्रत्येकाने हत्यार आपापली बरोबर. आता हत्यार म्हटल्यानंतर एक तर कुऱ्हाड तरी लक्षात येते, नाही तर तलवार, याला हत्यार म्हणतात नाही का. हत्यार प्रत्येकाने शस्त्र घ्यायचे. शस्त्र म्हटल्यानंतर थोडी पोरं थांबली. आता शस्त्र घ्यायचीच कुठली? मग कोणी सराट घ्या, कोणी गोट्या घ्या, कोणी तिकट घ्या. हे म्हटलं एवढं कशाला? समजा 4-5 जणांनी आत घुसायचं, तिकडनं गवळणी येतात असं वाटलं तर खाली प्रथम काय करायच्या? गोट्या टाकायच्या, गोट्या. मग ती जर गवळणी आल्या त्या पळत येणार. पळत आल्यानंतर त्या गोटीवरून त्यांचा पाय सरकणार आणि त्या खाली पडणार. त्या पडल्यानंतर आपल्याला पळून जाता येईल. मग म्हटलं तिकट कशाला? तिकडनं येते अशी वाटली ना की डायरेक्ट डोळ्यावर मारली की ते काय करणार? चोळत बसणार. तिथून आपली सुटका होईल. विठ्ठल सगळ्या त्या गोकुळामध्ये भगवंताने धिंगाणा घातलेला आहे आणि सगळे गाणे यशोदा माईकडे गाऊ लागलेले आहेत. यशोदे कृष्णाची सांगा गोकुळी राहावे की जाळे. काय सांगितलं? यशोदे तुझा गाणा आमच्या घरामध्ये येतो, दही दुधाची चोरी करतो आणि शिंकेही फोडतो. ते म्हटले, यशोदेने सांगितलं तुम्ही माझ्या मुलावरती आळ घेता, माझा मुलगा तसा नाही. मग म्हटलं नाही म्हणतेस ना. एक गवळण बाकी हुशार होती. तिने सांगितलं यशोदे कृष्ण सगळ्यांच्या घरी चोरी करायला येतो. जर का माझ्या घराकडे आलाच तर तुला पकडून आणून दाखवेल. विठ्ठला म्हटलं काय? तो तर तिथंच उभा आहे, तो तर तिथंच उभा आहे. त्याने हिचं बोलणं ऐकलं आणि जो मनुष्य बोलत नाही तो केल्याशिवाय राहत नाही आणि जो बोलतो तो करत नाही. प्रकार तोच झाला. त्याने सांगितलं आज संध्याकाळी समाचार तुझ्याकडे. मग काय तुझे म्हणतेस ना, आव्हान जर तुझा असेल तर ते मी स्वीकारायला तयार आहे. भगवंताने विचार केला. ती म्हटलं ती गवळण. आता प्रकार काय झाला? कारण पूर्वीची गवळी आणि गवळणींमध्ये जो फरक होता ना, गवळी मोठा तर गवळण लहान. त्याच्यामुळे काय झालं? त्या गवळणीला होती वेणी, गवळणीला होती वेणी आणि गवळ्याला होती दाढी. त्याची दाढी हिची वेणी. आयडिया चांगली आहे म्हणतो, संध्याकाळी कारभार पण करायचा. पण त्याने तसंच केलं. ती वाट बघत असली आता ये आता ये. 12 वाजले तरी काय आला नाही. हिला वाटलं बहुतेक कृष्ण आपल्याला घाबरला. हो मला सांगा दादा, चोर चोरी करायला येतो 12च्या आधी येतो का नंतर येतो? 12च्या नंतर. का नंतर येतो? कारण सापड जो 12च्या नंतरच. नको नको ते स्वप्न आपला 12च्या नंतरच पडतात, त्याच्याशिवाय पडत नाही. आणि 12च्या नंतर सापडू लागली. हिनं 12 वाजेपर्यंत वाट बघितली. हिला वाटलं आता येऊ शकत नाही. म्हटलं ठीक आहे आता घ्यायला आपण झोपी जावं. ज्या वेळा ती झोपी गेली त्यावेळेला हा भाव आला. आल्यानंतर तिची वेणी ह्याची दाढी घेतली, दोघांची गाठ बांधली. बांधल्यानंतर तो गप्प बसला नाही. त्यानं बरोबर उंदराचं पिलू आणलं होतं. उंदराचं पिलू. आता ते उंदराचं पिलू काय एका ठिकाणी थांबतंय? एकदा सोडलं ना इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं असं उड्या मारायला लागलं, बागडायला लागलं. तेवढ्या ह्या दोघांना जाग आली. जाग आल्यानंतर दोघांना पण हसडा असा बसलाय. दोघेही उठले. आता ती गवळण 60 वर्षाची आणि गवळी 65 वर्षाचा, म्हणजे वयोवर होतं की नाही, ज्येष्ठ नागरिक. ती दोघेही उठली. उठल्यानंतर त्या गवळ्यानं चालू केलं. म्हटले हे बघ आपल्या लग्नाला कमीत कमी तरी 30 ते 35 वर्ष झाली. 30-35 वर्षामध्ये अशी मस्करी कधी केलेली नाही. मग आजच सुचलं कसं काय? प्रत्येक जण विचारायला म्हटले मी पण 30 म्हणते. आता म्हटलं करायचं काय? मग दोघंही कशी तरी एकमेकाला धरून गेलेली. कोपऱ्यात गेली. कोपऱ्यात जी वस्तू होती कुऱ्हाड होती, त्या कुऱ्हाड घेतलं. कुऱ्हाडी कापायला सुरुवात केली. गाठ तुटली नाही. कोयती घेतली, कोयती तुटली नाही. तेव्हा ते गवळ्याच्या बरोबर लक्षात आलं. मला सांग हा सगळा जो प्रकार आहे तू काल कुठे गेली होतीस? तू
काल कुठे गेली होतीस? म्हटलं गेली होती. कुठं? कृष्णाच्या घरी गेली होती. यशोदाला सांगितलं, यशोदे, सगळ्यांच्या घरी कृष्ण चोरी करण्याकरता येतो, पण माझ्या घराकडे जर आला तर त्याला बांधून बरोबर ठेवलंच, बांधून. विठ्ठल आणि त्याने बांधलेली गाठ त्याने कुणी बांधली? बंधनापासून उकळल्या गाठी मिठी शेवटी त्याने जी गाठ बांधली होती त्याने सोडली. कृष्णाला सांगितलं, कृष्णा, आजपासून तुझ्या खोड्या आम्ही सांगणार नाही, फक्त जसं होतं तसं कर. कारण त्याने शरणागती पत्करली आणि शरणागती पत्करल्यानंतर भगवंताने विचार केला, आता आपल्या खोड्या बंद करूया, आपण पण बंद करूया, कारण आपल्याला भूक लागलेली आहे. आता खोड्या करण्याच्या बंद केल्या. भगवंताने सांगितलं, चला आता आपण सैन्य जायचंय. गाई गोपाळ यमुनेच्या तीरी, गाई गोपाळ यमुनेच्या तीरी, यार खेळ खेळूया वाळवंटी. आणि सगळे गाई गोपाळांसमोर येतात परमात्मा त्या गोकुळच्या तीरावरती. त्यांनी खेळ खेळण्याकरता सुरुवात केली. गायी चरायला लावलेल्या आहे. नमनात म्हणतो ना की नाही? नमनात आहे की नाही? कारण सुदामा हाक मारितो गाई रानाला, गाई रानाला रे सुदामा, गाई रानाला. आणि अशा पद्धतीने सगळ्या गायी चरवण्याकरता लावलेल्या आहेत. आणि इकडे यांनी खेळ सोडला. पहिला खेळ खेळला, त्याचं नाव आहे हमामा. पहिला खेळ हमामा. आणि दुसरा खेळ आहे क्रिकेट, त्याला म्हणतात चेंडू फळी. मग क्रिकेटचा शोध कधी लागला? कृष्ण अवतारापासून क्रिकेटचा शोध लागला. मग क्रिकेटचा खेळ चालू केला. का खेळ चालू केला? तर त्या गोकुळेच्या त्या यमुनेच्या तीरावरती एक ढो होता, भला मोठा ढो होता. त्या ढोहामध्ये कालिया मर्दन नावाचा राक्षस वास्तव्य करत होता. जेवढी गुरं पाणी प्यायला जायची तेवढी मरण पावायची. आणि त्याच्या करताच भगवंताने चेंडू फळीचा खेळ खेळला. पेंड्या ओपनर प्लेअर, पेंड्या ओपनर प्लेअर. पेंड्याने बॉल मारला डायरेक्ट यमुनेच्या डोहात. अरे डोहात गेल्यानंतर पेंड्या सांगला हरीचा चेंडू पाण्यात गेला पाण्यात पाण्यात गेला कसा. चेंडू मारला तू आणि घेऊन पण ये तू. आपण पण रडीचा डाव खेळतो. त्याला सांगितलं, पेंद्या चेंडू मारलास तू, जाणून बुजून बॉल मारलेला आहेस, आता घेऊन पण ये तू. त्याला सांगितलं, कितना मी जाणार का? राक्षस आहे. कोण आहे तिथं? राक्षस आहे. त्याला माहिती होतं, म्हटलं जाणार नाही. शेवटी भगवंताने तो चेंडू आणण्याकरता त्या यमुनेच्या डोहामध्ये उडी घेतली भगवंताने. आणि उडी घेतल्यानंतर 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाला, भगवंताचा पत्ता नाही. सगळे पोरं होती, सगळी घाबरली. घाबरल्यानंतर एक तिथून सुटला तो डायरेक्ट यशोदा माईच्या. यशोदा तुझा
भगवंताने त्या कालियामर्द नावाच्या राक्षसाला त्यांच्या भांड्यांमुळे त्याला अभयदान दिलं. अशा प्रकारे भगवंताने चरित्र केलेले आहे. 10 दशे चरित्र केले नारायणी राखता गोदने राखिताय हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे हे बहुत करणे. अशा प्रकारे भगवंताने जे चरित्र केले त्याचंच वर्णन आजच्या दिवसाला आपल्याला करायचं असतं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. त्या गोकुळीमध्ये भगवंताने जे चरित्र केलं सगळ्या गायी गोपाळांसमोर भगवंताने सांगितलं आता खेळ बद्ध झालं. आता आपण काय करूया, प्रत्येकाने आपापल्या शिदोऱ्या आणलेल्या आहेत त्या शिदोऱ्या घेऊया आणि त्या सगळ्या शिदोऱ्याचा एकत्रित केलेला काला तो काला भगवंताने श्रवण केलेला आहे आणि खाल्लेला आहे. तो काला खाल्ल्यानंतर सगळ्या सौंगड्याला सांगितलं बाबा रे सगळ्यांनी जो काला खाताय काला खाल्ल्यानंतर प्रत्येकाने हात जे आहेत ते यमुनेच्या डोहामध्ये धुवायला जायचे नाही का, कारण त्या ठिकाणी हात धुवायला जरी गेला तर त्या ठिकाणी ढोम कावळे आलेले आहेत. ते कावळे पण त्या ठिकाणी त्यांना शीत द्यायचं नाही, कारण सगळे देव काल्याची आमचे देव जळी झाले मासे माशाच्या स्वरूपाने देव त्या ठिकाणी आलेले आहेत. तेव्हा काला खाल्ल्यानंतर प्रत्येकाने हात आपल्या टेरीला पुसायचे. कुठं? टेरीला हात का पुसतात? कारण इथंच देव नाही. देव कुठं नाही? इथंच देव नाही का, कारण जिथं देव नाही तिथं डॉक्टर इंजेक्शन देतो. विठ्ठल खायला मिळतोय म्हणून उपजून या पूर्तीची जो काला खाऊ दही भात वैकुंठी ठेवायचे नाही कवळ काही काव्याचे गोकुळीच्या सुखा अंतपार नाही रे गा बाळकृष्ण गंधागारी आनंद नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी बाळकृष्ण गंधागारी आनंद नरनारी ज्ञानेश्वर Thank you.
चला पूजा करायला घ्या. संत पूजा जाने दंडुका घेऊन या. दंडुका ढोलाचा ना. आता याला ओळंडू नका तुम्ही. ओळंडायचं नाही. झालं तुम्ही एक नारळ द्या. पाण्याचा वेळ नारळ द्या. उतरायचा विना कुठला हा ना. यांना पहिले द्या. 5 जण वारकरी चला. 5 वारकरी हा. हे पेटवा. काठ अगरबत्ती दाखवतील का? नैवेद्य दाखवून घ्या. नैवेद्य दाखवा. झाला मला असतं ना तुझा माहिती आम्हाला माहिती कीर्तन झालं दाखवते. पाच जण वारकरी चला. काढून ठेवा. हा घ्या. सिंके लावेले